नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सागर जलाच्या क्षारतेच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना क्षारतेची उत्पत्ती आणि क्षारतेची घटना आणि संरचना या संदर्भामध्ये मागच्या तासिकेमध्ये चर्चा केली। यानंतरचा पुढचा भाग आहे सागर जलाच्या क्षारतेवर परिणाम करणारे घटक। महासागर व सागराचे पाणी खारट जरी असले तरी त्याचे सागरातील पाण्याचे जे काही सागरातील पाण्यामध्ये क्षाराचे जे काही प्रमाण आहे ते 35% दर हजारी आहे असंही आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं। तसेच समुद्राच्या पाण्यामध्ये क्षारता सर्व ठिकाणी क्षार सारखी नाही, म्हणजेच काय तर स्थान परत्वे क्षारतेचे प्रमाण कमी जास्त त्या ठिकाणी होत जाते। म्हणजे ठिकाण बदललं की त्या ठिकाणी क्षारतेमध्ये फरक पडतो। सागर पाण्याच्या क्षारतेमध्ये पडणारा फरक हा अनेक घटकावर त्या ठिकाणी अवलंबून असतो आणि म्हणून सागर जलाच्या क्षारतेवर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये प्रामुख्याने शुद्ध पाण्याचा पुरवठा असेल, बाष्पीभवनाचं प्रमाण आहे, वाऱ्याची दिशा, समुद्र प्रवाह इत्यादी घटकाचा त्या ठिकाणी सागर जलाच्या क्षारतेवर परिणाम होत असतो। आणि हे घटक आपण त्या ठिकाणी एक एक करून आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत, त्याची चर्चा करणार आहोत। सागरी जलाच्या क्षारतेवर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये पहिला घटक या ठिकाणी आहे तो गोड्या पाण्याचा पुरवठा। पहिला घटक आहे गोड्या पाण्याचा पुरवठा। सागर जलाच्या क्षारतेवर परिणाम करणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे। पर्जन्यामुळे आणि नद्याद्वारे सागराला भरपूर अशा प्रमाणात गोड्या पाण्याचा पुरवठा होत असतो। त्यामुळे सागर जलाच्या क्षारतेवर या गोड्या पाण्याच्या पुरवठ्याचा फार मोठा परिणाम होत असतो। ज्या समुद्रात किंवा महासागरात ज्या भागामध्ये गोड्या पाण्याचा पुरवठा अधिक होत असेल तेथे लवणतेचे प्रमाण कमी असते। विषुववृत्तीय भागामध्ये ज्या काही नद्या असतात या नद्या बारमाही पावसाच्या प्रदेशातील नद्या असतात आणि त्या बारमाही वाहत देखील असतात। विषुववृत्तीय बारमाही पावसाच्या प्रदेशातील महासागरी भागामध्ये व त्या ठिकाणच्या समुद्रामध्ये तसेच मोठमोठ्या नद्यांच्या मुखाजवळील समुद्रात क्षारतेचं प्रमाण कमी असते, कारण या ठिकाणी नद्याद्वारे गोड्या पाण्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत असतो। उदाहरणामध्ये ॲमेझॉन नदी, कांगो नदी, मिसिसिपी नदी इत्यादी नद्याच्या मुखाजवळील सागरी भागामध्ये सागराच्या जलाची क्षारता सरासरीपेक्षा कमी आढळते किंवा त्या ठिकाणची क्षारता कमी असते। म्हणून गोड्या पाण्याचा पुरवठा हा महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी सागर क्षारतेवर किंवा सागरी जलाच्या क्षारतेवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जातो। 2 नंबरचा घटक आहे बाष्पीभवनाचं प्रमाण। सागर जलाच्या क्षारतेवर परिणाम करणारा हा देखील अतिशय प्रभावी घटक म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो। सागराच्या पाण्यातील क्षारता ही बाष्पीभवन आणि निकटचा संबंध, म्हणजे बाष्पीभवन आणि क्षारता यांचा जवळपास निकटचा संबंध असल्याचं आपल्याला पाहावयास मिळेल। कोणत्याही भागातील सागर पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग व प्रमाण हे तेथील तापमानावर अवलंबून असतो। तापमानाबरोबरच मेघाच्या आच्छादनाचे काही प्रमाण आहे ते प्रमाण असेल, त्या ठिकाणच्या वाहणाऱ्या वाऱ्यामधली जी काही शुष्कता आहे
त्याचाही त्या ठिकाणी परिणाम होतो आणि वाऱ्याच्या गतीचा यांचाही त्या ठिकाणच्या बाष्पीभवनावर परिणाम होत असतो. समुद्राच्या ज्या भागामध्ये उच्च तापमान, स्वच्छ आकाश व वेगवान कोरडे वारे अशी स्थिती जिथं असते त्या भागामध्ये बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात 100% होत असतं. बाष्पीभवन क्रियेत पाण्याचे रूपांतर बाष्पात होत असताना क्षार मात्र तसेच त्या ठिकाणी शिल्लक राहतात आणि म्हणून ज्या ठिकाणी बाष्पीभवनाचं प्रमाण जास्त असते त्या ठिकाणच्या सागरजलाची क्षारता अधिक असते. कर्क आणि मकर वृत्ताजवळ बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्यामुळं त्या भागातील क्षारता अधिक आहे. तर तेथे बाष्पीभवन समजा जिथे कमी असते त्या ठिकाणी त्या समुद्रातील क्षारतेचं प्रमाण देखील कमी असते. म्हणजे बाष्पीभवनाचा आणि सागरी क्षारतेचा संबंध अतिशय जवळचा आहे. ज्या ठिकाणचे तापमान मगाशी म्हटल्याप्रमाणे उच्च असतं तिथं बाष्पीभवन जास्त होते आणि जिथं तापमान कमी असतं तिथं मात्र बाष्पीभवन कमी होते आणि तिथली क्षारता देखील त्या समुद्राची कमी असलेली आपणाला पाहावयास मिळेल. तिसरा घटक या ठिकाणी सांगता येईल सागरजलाच्या क्षारतेवर परिणाम करणारा घटक. तिसरा घटक या ठिकाणी आपण सांगणार आहोत तो आहे वाऱ्याचा वेग आणि दिशा. वाऱ्याच्या वेगाचा आणि दिशेचा परिणाम ही प्रामुख्याने सागरजलाच्या क्षारतेवर होत असलेला दिसून येतो. वारे समुद्रावरून वाहत असताना त्यांच्या प्रचंड वेगाच्या परिणामामुळं समुद्र पृष्ठभागावरील जास्त क्षारतेचे पाणी वाऱ्याच्या दिशेला अनुसरून पुढं त्या ठिकाणी जात असते. त्यामुळं ते ज्या भागामध्ये जाते तेथील पाण्याची क्षारता वाढते. अशा प्रकारे वारे ज्या दिशेकडून वाहत येतात किंवा वाहतात त्या ठिकाणी आणि ज्या दिशेकडे वाहत जातात त्या ठिकाणी क्षारतेत कमी जास्तपणा त्या ठिकाणी आढळून येतो. म्हणून वाऱ्याचा वेग आणि दिशा हा महत्त्वाचा घटक, क्षारतेवर परिणाम करणारा घटक म्हणून ओळखला जातो. पुढचा घटक आहे समुद्र प्रवाह. समुद्र प्रवाहाचा देखील सागरजलाच्या क्षारतेवर परिणाम होत असतो. समुद्राचे पाणी स्थिर नसते, ते नेहमी अस्थिर असते. सागरजलाची सारखी हालचाल त्या ठिकाणी होत असते. अनेक समुद्र प्रवाह सागरात वाहत असतात आणि या समुद्र प्रवाहाचाच क्षारतेच्या कमी जास्त प्रमाणावर त्या ठिकाणी परिणाम होत असतो. जास्त क्षारता असलेल्या समुद्र पाण्यातून कमी क्षारता असलेल्या भागाकडे प्रवाह वाहत असेल तर त्या भागातील क्षारता वाढविण्यास या समुद्र प्रवाहाची मदत होते. या उलट कमी क्षारता असलेल्या भागातून जास्त क्षारता असलेल्या भागाकडे समुद्र प्रवाह जास्त असेल तर तेथे क्षारता कमी होण्यास मदत होते. उत्तर अटलांटिक महासागराच्या दक्षिण भागातून सागर प्रवाह उत्तर अटलांटिक महासागरात उष्ण व खारट पाणी मोठ्या प्रमाणात घेऊन जातात. त्यामुळं अटलांटिकच्या उत्तर भागात क्षारतेचं प्रमाण दर हजारी 36% पर्यंत त्या ठिकाणी वाढलेलं आपणाला दिसून येईल. अशा प्रकारे सागरी प्रवाहाची सागरी पाण्याच्या क्षारतेवर त्या ठिकाणी परिणाम होत असलेला आपणाला दिसून येईल. म्हणजे हा सुद्धा महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी आपणाला सांगता येतो. त्यानंतर पुढचा घटक आहे पर्जन्यवृष्टी. जास्त पावसाच्या प्रदेशात क्षारजलाची क्षारता कमी असते, कारण पर्जन्यवृष्टीच्या माध्यमातून डायरेक्ट पाण्याचा पुरवठा त्या ठिकाणी महासागरावर
किंवा त्या महासागराच्या पृष्ठभागावर होत असतो आणि हे गोड्या पाण्याचं किंवा हे जे काही पावसाचं पाणी असतं ते गोडं असतं आणि त्या पृष्ठभागाला गोड्या पाण्याचा पुरवठा झाल्यामुळं त्या ठिकाणी तेथील क्षारता ही कमी असलेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढचा घटक आहे सागर जलाच्या क्षारतेवर परिणाम करणारा, तो आहे ऋतुमानातील परिवर्तन. ऋतूमध्ये बदल होतात. ऋतूमध्ये ज्यावेळेस बदल होतो त्यावेळेस सर्वत्र तापमान सारखं राहत नाही. त्यामुळे एकाच ठिकाणी सागराची क्षारता सारखी राहत नाही. अटलांटिक महासागराच्या उत्तर भागामध्ये मार्चमध्ये 37.7% दर हजारी प्रमाण क्षारतेचं आहे, तर हेच प्रमाण त्याच ठिकाणी नोव्हेंबरमध्ये मात्र कमी होऊन 36.5% दर हजारी इतकं असतं. म्हणजे ऋतुमानाचा देखील कुठंतरी सागरी पाण्यातील क्षारतेवर परिणाम होत असताना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. पुढचा घटक 7 नंबरचा घटक आपण पाहत आहोत. पुढचा घटक आहे बर्फ वितळून होणाऱ्या गोड्या पाण्याचा पुरवठा. कुणाला? महासागराला किंवा सागराला. ध्रुवीय उपध्रुवीय प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होते. अशा हिमाच्छादित प्रदेशातील बर्फ वितळल्यामुळे मोठ्या प्रमाणात गोड्या पाण्याचा पुरवठा त्या ठिकाणी होत असतो. यामुळं ध्रुवाभोवती असणाऱ्या सागर जलाची क्षारता कमी आढळते. यामुळेच बाल्टिक समुद्र, आर्क्टिक महासागर, अटलांटिक महासागराच्या उत्तर आणि दक्षिण भागामध्ये, पॅसिफिक महासागराच्या उत्तर व दक्षिण भागामध्ये क्षारता कमी असलेली आपल्याला दिसून येईल. म्हणजेच काय तर क्षारतेचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस सागर जलाच्या क्षारतेवर परिणाम करणाऱ्या घटकाचा अभ्यास करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की या घटकामुळं त्या ठिकाणच्या पाण्यामध्ये जी काही क्षारता असते, सागर जलाच्या क्षारतेवर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये आपण पाहिलं की सागर जलाच्या क्षारतेवर ह्या घटकाचा परिणाम होत असल्यामुळं सागर जलामध्ये प्रत्येक ठिकाणची क्षारता ही वेगळी असलेली आपल्याला पाहावयास मिळाली. म्हणजेच सागर जलाच्या क्षारतेवर परिणाम करणारे हे जे काही घटक आहेत हे घटक कुठंतरी त्या ठिकाणी परिणाम करतात आणि म्हणून त्या क्षारतेचा आणि त्या घटकाचा संबंध असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. पुन्हा एकदा या घटकांचा या ठिकाणी उल्लेख करताना असं सांगता येईल की सागर जलाच्या क्षारतेवर परिणाम करणारे जे काही घटक आहेत त्या घटकामध्ये पहिला घटक आपण पाहिला गोड्या पाण्याचा पुरवठा. कुठं? समुद्राला होत असतो आणि त्यामुळे त्या ठिकाणच्या क्षारतेवर परिणाम होतो. बाष्पीभवनाचं प्रमाण हा दुसरा महत्त्वाचा घटक आपण पाहिला, कारण तापमान हे सर्वत्र ठिकाणी सारखं नाही. तिसरा घटक आपण वाऱ्याचा वेग आणि दिशा पाहिली, याचाही कुठंतरी सागर जलाच्या क्षारतेवर परिणाम होतो. चौथा घटक आपण समुद्र प्रवाह पाहिला, हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्या ठिकाणी क्षारता जास्त आहे तिथून जर समुद्र प्रवाह वाहत येत असतील तर त्या ठिकाणी कमी असणाऱ्या भागामध्ये क्षारता वाढली जाते आणि कमी असलेल्या भागातून जर क्षारता समुद्र प्रवाह येत असेल तर त्या ठिकाणच्या जास्त असलेल्या भागातील क्षारता कमी करण्याचं काम हे समुद्र प्रवाह करत असतात. आपण पाचवा घटक पाहिला पर्जन्यवृष्टी. जशी भूपृष्ठावर पर्जन्यवृष्टी होत असते तशी समुद्राच्या पृष्ठावर देखील होत असते आणि या पर्जन्यवृष्टीचा देखील परिणाम खऱ्या अर्थानं त्या ठिकाणच्या क्षारतेवर होत असतो. आणि शेवटचा म्हणजे त्याच्यानंतरचा सहावा घटक आपण पाहिला तो आहे ऋतुमानातील परिवर्तन.
ऋतू हे सातत्यानं पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि ऋतुमानाच्या परिणामामुळे सुद्धा त्या क्षारतेमध्ये कुठंतरी फरक दिसून येतो, त्याचाही परिणाम होत असतो. आणि शेवटचा घटक आपण पाहिला, बर्फ वितळून होणाऱ्या गोड्या पाण्याचा पुरवठा. कारण ध्रुवीय प्रदेशामध्ये किंवा अति दक्षिण भागातील किंवा अति उत्तरेकडील भागामध्ये बर्फाचं आच्छादन असतं आणि त्यांचं ज्यावेळेस वितळतात ते बर्फ, त्यावेळेस त्या ठिकाणी त्या भागातील समुद्राला मोठ्या प्रमाणात गोड्या पाण्याचा पुरवठा होत असतो आणि याचा देखील परिणाम त्या ठिकाणच्या सागरी क्षारतेवर होत असलेला आपणाला दिसून येईल. अशा पद्धतीनं या ठिकाणी सागर जलाच्या पाण्यावर म्हणजे सागर जलाच्या क्षारतेवर परिणाम करणारे जे काही घटक आहेत ते घटक आपण आज या ठिकाणी पाहिलेले आहेत. आज आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.